आता जे पण मुलं फर्स्ट इयरला असतील त्यांच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आता प्रोग्रामिंगची जर्नी स्टार्ट करत असाल आणि त्यासोबत खूप साऱ्या गोष्टी मार्केटमध्ये नवीन-नवीन येत आहे. नवीन कोणतरी एक सी-ई-ओ, एआय कंपनीचा सी-ई-ओ त्यांचं एक प्रोडक्ट लॉन्च करतोय आणि त्या प्रोडक्टचं लॉन्च करत असताना तो काय सांगतो, की येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरचं रोल हा संपलेला असेल. पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा, की जे लोकं ॲक्चुअली त्या प्रोडक्टवर काम करत आहेत त्यांच्याशी कधी संवाद साधा. जे लोकं ॲक्चुअली कंपनीमध्ये काम करत आहेत त्यांना विचारा ही गोष्ट, की खरंच सॉफ्टवेअर इंजिनिअरचा रोल संपेल का? तर असं काही होणार नाही. जे न्यूज स्वतः आपले स्प्रेड करताय, न्यूज ज्या गोष्टी करताय त्यांना फक्त काय, की ती गोष्ट सांगितली गेली आणि ती फक्त न्यूज देण्याचं आपल्यापर्यंत काम करताय. ते ॲक्चुअली कंपनी बेस काम करताय का? इंडस्ट्री बेस रोल आहे का त्यांचा? नाही. त्याच्यामुळं कधी पण आहे ना विचार करायचा, की ही गोष्ट, की उलटं तुम्हाला ना एआय आल्यामुळे ना जास्त काय करायची अपडेट राहण्याची गरज आहे. म्हणजे की तुमचे बेसिक फंडामेंटल एवढे स्ट्राँग पाहिजे आणि त्यासोबत तुमचं एआयचा यूज तुम्हाला करता आला पाहिजे आणि नवीन-नवीन जे प्रोडक्ट येतात ना त्यांच्याबद्दल पण थोडी-थोडी माहिती घ्यायला आपल्याला शिकलं पाहिजे. आल्यानं कोणतीही गोष्ट कुठं जाणार नाही. तुम्ही ॲक्चुअली एखादा प्रोजेक्ट बनवून बघा तेव्हा तुम्हाला समजेल, की एआय किती काम करतंय आणि आपला सॉफ्टवेअर डेव्हलपर किती काम करतोय. आलं ध्यानात?